नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापिका रंजना गावित, विषय राज्यशास्त्र. विद्यार्थ्यांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण या युनिटमध्ये सार्वभौमत्व, धर्मनिरपेक्षता, समता, बंधुता या सगळ्या संकल्पनांचा किंवा मूल्यांचा अभ्यास आपण केलेला होता. तर या व्हिडिओमध्ये पुढील उपघटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर प्रकरण 4ला आपण सुरुवात केलेली होती. या दुसऱ्या व्हिडिओमध्ये समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हानेमध्ये आपण भारतात कशा पद्धतीने शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मता हे सगळे टिकून आहेत आणि त्यांना कोणकोणते आव्हाने समोर येतात ते आपण अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, भारतात 1947 साली भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतासमोर अनेक समस्या होत्या. आर्थिक मागासलेपण, गरिबी, निरक्षरता, सामाजिक विषमता इत्यादी. स्वातंत्र्य चळवळीने भारतीयांसमोर काही मूल्ये व उद्दिष्ट ठेवली होती. तीच मूल्ये स्वातंत्र्यानंतर राष्ट्र उभारणीचा पाया ठरली. ती मूल्ये म्हणजे राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही. त्याचबरोबर काही उद्दिष्ट ठेवली. आर्थिक प्रगती आणि सामाजिक परिवर्तन. स्वातंत्र्यानंतर भारताची एकता जपणे आणि ती बळकट करणे हे महत्त्वाचे कार्य होते. भारतीयांमध्ये एकता आपोआप स्वातंत्र्यानंतर भारत या नवजात राष्ट्रात एकात्मता निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागले. प्रथमतः संरचनात्मक अखंडत्व आणण्यासाठी संविधानिक प्रक्रियेतून प्रयत्न करावे लागले. भारतीय संविधानाने केलेल्या महत्त्वाच्या तरतुदींमुळे राष्ट्रीय एकता आणि राष्ट्रीय अस्मिता निर्माण करणे शक्य झाले. दुसरे महत्त्वाचे होते ते मानसिक परिणाम, ज्यायोगे भारतीयांमध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण करणे हे एक आव्हान होते. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात विविध प्रकारचे लोक एकाच राष्ट्रीय छताखाली येण्यास सुरुवात झाली. याच वेळेस वेगवेगळे ओळख असलेले लोक स्वतःची भारतीय म्हणून ओळख निर्माण करू लागले. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात हळूहळू भारतीय संस्कृती ही भारत या राष्ट्रामध्ये परिवर्तित होण्यास सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनो, जर आपण बघितलं तर प्राचीन काळी ज्या वेळेला भारत स्वातंत्र्य नव्हतं त्यावेळेला मोठ्या प्रमाणात जातीयवाद, धर्मवाद अशा 4 वर्णांमध्ये विभागला गेलेला होता भारत. परंतु नंतर स्वातंत्र्य झाल्यानंतर या सगळ्या समस्यांना सामोरे जाऊन भारतीय एकात्मता टिकवण्याचा प्रयत्न हा मोठ्या प्रमाणात केला गेलेला होता. त्याच्या सार्वभौमत्व आलं, धर्मनिरपेक्षता आलं आणि या सगळ्या गोष्टींना किंवा अन्य प्रकारचे जे उद्दिष्टे आणि मूल्य होते त्यांची जपणूक करण्याचा प्रयत्न या भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर करण्याची सुरुवात झाली. तसेच संरचनात्मक परिणाम जर आपण बघितले तर संरचनात्मक दृष्टीने राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता यामध्ये साधलेला समतोल खालील वैशिष्ट्यांमधून आपल्याला स्पष्ट होतो. एक आहे सार्वत्रिक प्रौढ मताधिकारासहित लोकशाही व्यवस्था निर्माण करून राष्ट्र बळकट करणे हे संरचनात्मक दृष्टीने महत्त्वाचे होते. लोकशाही आणि राष्ट्रीय एकीकरण हे एकमेकांना पूरक होते. भारतीय गटांचा शासनामधील सहभाग प्रातिनिधिक लोकशाहीमुळे शक्य झाले. म्हणजेच लोकशाहीत असणारे किंवा शासन आणि समाजातील लोक याने एकोप्याने येऊन या ठिकाणी राज्य करणे होय किंवा शासन चालवणे होय. म्हणजे अनेक प्रकारच्या लोकांनी मताधिकाराच्या सहाय्याने लोकशाही राज्यामध्ये एखाद्याला निवडून देणे आणि त्या निवडणुकीच्या सहाय्याने त्या ठिकाणी एखादा शासन निर्माता उभारणे होय. तसेच 2 सांगता येणार संविधानाने प्रबल केंद्र शासनासहित संघ, राज्य आणि राष्ट्रीय गरजा किंवा व्यवस्था स्वीकारली. त्यामुळे प्रादेशिक गरजा आणि राष्ट्रीय गरजा यामध्ये समतोल साधता आला. 1990च्या दशकात केलेल्या घटनादुरुस्तीमुळे
73 व 74वी घटनादुरुस्ती पंचायत व्यवस्थेतून स्थानिक शासन व्यवस्थांचा सहभाग अधिक वाढला. म्हणजे संघ राज्य या ठिकाणी उदाहरणार्थ आपण बघितलं तर भारत हा एक देश आहे. या देशामध्ये एकूण 29 घटक राज्य आहे, संघ राज्य आहे, 7 केंद्रशासित प्रदेश असून आता 2 निर्माण झालेले आहे, जम्मू काश्मीर आणि लडाख. हे मिळून जर बघितले तर या ठिकाणी 9 केंद्रशासित प्रदेश निर्माण झालेले आहेत. आणि त्यामुळे या ठिकाणी एकोपा टिकून राहण्यासाठी, एकत्मता टिकून राहण्यासाठी जी घटनादुरुस्ती केली त्याच्या पंचायत व्यवस्थेत स्थानिक शासन संस्थांचा सहभाग हा अधिक वाढला आणि त्याच्यामुळे या ठिकाणी जी एकत्मता होती ती या ठिकाणी चांगल्या पद्धतीने टिकवण्यास सुरुवात झाली. त्याचप्रमाणे तिसरं सांगता येईल, सांस्कृतिक ओळख निर्माण करण्यात भाषेला महत्त्वाचे स्थान आहे. भारतीय संविधानाने प्रादेशिक भाषांना अधिकृत भाषांची मान्यता दिली आणि भारतात भाषावार प्रांतरचना करण्यात आली. विद्यार्थ्यांनो, जर आपण बघितलं तर भारतामध्ये जितके राज्य आहेत तितक्या या ठिकाणी आपल्याला भाषा पाहावयास मिळतात आणि त्याच्यामुळे त्या राज्याला त्या भाषेने सुद्धा ओळखलं जातं, हे तुम्हाला माहिती आहे. उदाहरणार्थ आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये मराठी ही भाषा मातृभाषा म्हणून ओळखली जाते आणि राष्ट्रीय भाषा हिंदी आणि नंतर आंतरराष्ट्रीय भाषा म्हटलं तर इंग्रजी. तर अशा पद्धतीने या भाषांवर या ठिकाणी प्रांतरचना करण्यात आलेली होती, म्हणजे करण्यात आलेली आहे आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी त्या राज्यामध्ये त्या भाषेला मान्यता देऊन ती बोलीभाषा किंवा ती मातृभाषा म्हणून गणली जाते. म्हणजे फक्त तुम्हाला उदाहरण म्हणून या ठिकाणी सांगितलं. चौथं आहे, प्रशासकीय पातळीवर भारतीय प्रशासकीय सेवा उदाहरणार्थ IAS, IPS, IFS, IRS इत्यादी अस्तित्वात आल्या. यातून एक केंद्रीय प्रशासकीय व्यवस्था निर्माण झाली. त्याप्रमाणे राज्यस्तरावर राज्य प्रशासकीय सेवा अस्तित्वात आल्या. अनेक प्रकारच्या परीक्षांच्या सहाय्याने या ठिकाणी प्रशासकीय सेवा सुरू करण्यात आल्या आणि त्याच्यामुळे त्याच्यात चांगल्या शैक्षणिक दृष्टीने प्रगत अशा व्यक्तीला त्या ठिकाणी आपलं प्रशासकीय सेवा देण्यात आल्या आणि त्याच्यामुळे राज्यस्तरावर राज्य प्रशासकीय सेवा या अस्तित्वात आल्या. तसंच पाचवं सांगता येईल, 1961 साली पहिली राष्ट्रीय एकात्मता परिषद घेण्यात आली. यामध्ये जमातवाद, जातीवाद, प्रादेशिकवाद, भाषावाद यासारख्या संकुचित प्रवृत्तींशी लढण्यासाठी मार्ग शोधून देशाला प्रगतीच्या वाटेवर चालण्यासाठी तयार करण्यावर विचार झाला. यावेळी राष्ट्रीय एकात्मतेशी निगडीत विषयांचा आढावा घेऊन त्यासंबंधी शिफारशी करण्याचा राष्ट्रीय एकात्मता परिषद ही स्थापन करण्यात आली. म्हणजे भारतात भाषावाद यासारख्या संकुचित प्रवृत्तींशी लढा देण्यासाठी या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मतेशी निगडीत विषयांचा आढावा घेऊन त्या पद्धतीने शिफारस या एकात्मता किंवा राष्ट्रीय एकात्मता परिषद ही स्थापन करून त्या ठिकाणी त्या पद्धतीच्या अनेक गोष्टी अनेक प्रकारची तरतुदी त्या ठिकाणी अंमलात आणल्या. सहावं सांगता येईल, भारतीय संविधानामध्ये भारतीयांसाठी काही मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. विद्यार्थ्यांनो, संविधान काय आहे हे तुम्हाला माहिती आहे. संविधानामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात मूलभूत जसे कर्तव्य आहे तसे हक्क अधिकार सुद्धा या ठिकाणी बहाल करण्यात आलेली आहे आणि ते सुद्धा या भारतीयांसाठी आणि त्याचा योग्य पद्धतीने वापर करणे हे सुद्धा तितकेच गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनो, पुस्तकात दिल्याप्रमाणे माहीत आहे का तुम्हाला हे या ठिकाणी दिलेलं आहे, तर त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. राष्ट्रीय एकात्मता परिषद 1962 मध्ये राष्ट्रीय एकात्मतेशी निगडीत सर्व विषयांचा आढावा घेण्यासाठी या परिषदेची स्थापना झाली. 1962 मध्ये त्यांची पहिली सभा घेतली गेली. तुम्हाला GKचा म्हणजे जनरल नॉलेजचा पेपर असेल किंवा ज्या वेळेला तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम स्पर्धा परीक्षा देतात त्यावेळेला अशा प्रकारचे जे काही छोटे छोटे प्रश्न असतात ते तुम्हाला माहिती असणे गरजेचं असतात आणि हेच त्या ठिकाणी आपल्याला काही वेळेला मोठे वाटत असतात, म्हणजे आपण अभ्यास न केल्यामुळे. म्हणून हे लक्षात ठेवणे गरजेचं आहे. म्हणजे हे जे माहीत आहे का किंवा इतर काही गोष्टी ज्या ठराविक अशा पॉईंटनुसार असेल त्या. तर नंतरचं आहे राष्ट्रीय एकात्मता परिषदेचे उद्दिष्टे.
तर समान नागरिकत्व, विविधतेत एकता, धार्मिक स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता, समानता, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय, बंधुता ही आपल्या देशाची बलस्थाने आहेत. राष्ट्रीय एकात्मता परिषद या सर्व मूल्यांवर दृढ विश्वास ठेवून ती मूल्य साध्य करण्यासाठी प्रयत्न करते. नंतरचं परत दिलेले आहे आपल्याला, माहीत आहे का तुम्हाला? त्याच्यात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संदर्भात लोकशाही आणि संविधानाचे महत्त्व याबाबत पुढील मत व्यक्त केले. सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण संविधानिक मार्गाचा वापर करावा व रक्तरंजित क्रांतीच्या मार्गाचा त्याग करावा. म्हणजे काय आहे? हिंसक वृत्तीने काम करू नये, तर अहिंसक वृत्तीने या ठिकाणी काम करणे गरजेचं आहे. तरच आपलं जे साध्य आहे ते साध्य किंवा जे उद्दिष्ट आहे ते साध्य होऊ शकतं. परत दिलेलं आहे आपल्याला, माहीत आहे का तुम्हाला? त्याच्यात दिलेलं आहे, संस्कृतीच्या प्रारंभापासून भारतीय लोकांच्या मनात एकतेची एक स्वप्न होते. बाह्य दबाव, परकीय मानके आणि परकीय श्रद्धा यांच्या दबावातून हे ऐक्य निर्माण झालेले नव्हते. हे ऐक्य आपल्या संस्कृतीत खोलवर रुजलेल्या श्रद्धा आणि सहिष्णुतेची परंपरा यामुळे सर्व विविधांना असलेली मान्यता आणि प्रोत्साहन यामुळे निर्माण झाले होते. पंडित जवाहरलाल नेहरूने हे डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये दिलेलं आहे. नंतरचा मुद्दा आहे मानसिक परिमाण. मानसिक परिणामामध्ये आपल्याला सांगता येणार, भारत हा असा भौगोलिक आणि आर्थिक भूप्रदेश आहे की जिथे विविधतेमध्ये एक समान संस्कृती आहे आणि ही समान संस्कृती सर्व लोकांना एकत्र बांधून ठेवते. भारतीय लोकांना राजकीय आणि भावनिकदृष्ट्या एकत्र आणून एक राष्ट्र निर्माण करून त्यांच्यामध्ये राजकीय ओळख व राष्ट्रनिष्ठ निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम स्वातंत्र्य चळवळीने केले. भावनिक अथवा मानसिक एकात्मता राष्ट्रगान, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राष्ट्रीय चिन्ह, राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय प्राणी इत्यादी प्रतीकातून प्रदर्शित होते. बघा विद्यार्थ्यांनो, भारत हा विविधतेतून नटलेला आहे हे आपल्याला सगळं माहिती. मग त्याच्यात जाती, धर्म किंवा नंतर नैसर्गिक भाग हे सगळे भाग जरी बघितले तरी मोठ्या प्रमाणात विविधता आढळते, परंतु त्याच्यात आपल्याला एक समान अशी संस्कृती दिसून येते. पेहराव वेगळा असेल किंवा बोली भाषा वेगळी असेल तरी सुद्धा भारतात एकोप्याने या ठिकाणी नांदले जात असतं असं आपल्याला या भारतीय संस्कृतीवरून दिसून येते. तसेच पुढचं दिलेले आहे आव्हाने. स्वातंत्र्यानंतर सर्वात पहिले आव्हान होते ते म्हणजे सर्व संस्थानांचे भारतीय संघ राज्यात विलिनीकरण करून घेणे. जम्मू काश्मीर, हैदराबाद आणि जुनागड या संस्थानाबाबत काही समस्या होत्या, परंतु त्या सोडवल्या गेल्या. 1947-48 मध्ये जम्मू काश्मीरच्या संदर्भात प्रथमच पाकिस्तानशी संघर्ष झाला आणि तेव्हापासून जम्मू काश्मीरमध्ये स्थैर्य आणि शांतता राखणे हे एक आव्हान आहे. ईशान्य भारतात नागालँडमध्ये समस्या निर्माण झाली, परंतु तीही सोडवली गेली. पोर्तुगीज आणि फ्रेंच वसाहतीचे प्रदेश कालांतराने भारतीय संघराज्यात सामील झाले. भारताने संविधानाच्या चौकटीत राहून धोरणे ठरवली व राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक प्रगती साध्य केली. भारतीय संविधानाने भारतातील प्रादेशिक आणि भाषिक विविधतेला मान्यता दिली व लोककल्याणाच्या तरतुदी समाविष्ट करून समाज परिवर्तनाची गरज असल्याचे मान्य केले. आर्थिक क्षेत्रात उद्योगांसाठी संमिश्र अर्थव्यवस्था स्वीकारून आर्थिक प्रगतीच्या मार्गात शासनाचा सहभाग अधोरेखित केला. पंचवार्षिक योजना तयार करून भारतीय अर्थव्यवस्थेला दिशानिर्देश करण्याच्या कार्यासाठी नियोजन आयोगाची निर्मिती केली. भारताच्या नियोजनाचे उद्दिष्टे हे आर्थिक विकास, रोजगाराच्या संधी वाढवणे आणि दारिद्र्य निर्मूलन करणे हे होते. आज नियोजन आयोगाची जागा नीती आयोगाने घेतलेली आहे. तसेच 1960च्या दशकात नवीन आव्हाने उभी राहिली. नेहरू युगाच्या नंतर लाल बहादूर शास्त्री आणि नंतर श्रीमती इंदिरा गांधी यांनी प्रधानमंत्रीपद स्वीकारले. या दशकात राजकीय वर्तुळात प्रादेशिक पक्षाचा उदय झाला. 1960च्या दशकात
नक्षलवादी चळवळीला सुरुवात झाली. ही चळवळ 1960च्या दशकात फोफावली व 1970च्या दशकाच्या सुरुवातीला कमी झाली, परंतु 1980च्या दशकात ती परत हिंसक स्वरूपात पुढे आली. ही चळवळ भारतासमोरील सर्वात मोठे आव्हान ठरले. तसेच 1980च्या दशकाच्या शेवटी आणि 1990च्या दशकात जम्मू काश्मीरमधील समस्या पुन्हा एकदा समोर आली. आझादीच्या चळवळीसाठी काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांनी डोके वर काढले. या आंदोलनात सशस्त्र आक्रमकतेचे नवीन स्वरूप दिसून आले. राज्यकेंद्रित दहशतवादापुरते व मर्यादित न राहता त्यांचे आधुनिक अमूर्त दहशतवादी संघर्षांमध्ये रूपांतर झाले. 1990च्या दशकात भारतात आर्थिक स्थित्यांतर झाले. भारताने समाजवादी आर्थिक विकासाचा मार्ग सोडून आर्थिक उदारीकरण स्वीकारले. भारताच्या आर्थिक विकासाची समस्या सोडवण्यासाठी हा नवीन दृष्टिकोन स्वीकारण्यात आला. याचा आर्थिक लाभ झाला आणि त्यामुळेच स्थिर आणि उच्च आर्थिक प्रगतीचा भक्कम पाया घातला गेला. भारताच्या सामाजिक आर्थिक प्रगतीच्या आड येणारे स्थैर्य आणि शांततेच्या प्रश्नाने निगडीत काही गोष्टी या प्रकरणात आपण पाहणार आहोत. हे प्रश्न राष्ट्र निर्मिती आणि राष्ट्रीय एकात्मतेची प्रक्रियेतही आव्हान निर्माण करतात. उदाहरण जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद, काही प्रदेशात डाव्या उग्रवाद्यांच्या अतिरेकी कारवाया, तसे दहशतवाद, हे सगळे आपल्याला कारण सांगता येणार. तर विद्यार्थ्यांनो बघा, प्राचीन सांगण्यापेक्षा भारत स्वतंत्र झाले तेव्हापासून तर आता गायतपर्यंत अनेक प्रकारची आव्हाने या भारतासमोर आलेले होते. मग त्याच्यात अनेक प्रकारची विविधता असेल, भौगोलिक असेल किंवा राष्ट्रीय असेल किंवा आर्थिक असेल किंवा धार्मिक असेल. याच्यातून एक निष्ठेने राष्ट्र निर्मिती करण्यासाठी, राष्ट्रीय एकात्मता या ठिकाणी टिकवण्यासाठी अनेक प्रकारची स्थैर्य, शांततेने या ठिकाणी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलेला होता. हे आपल्याला या आव्हानांमध्ये किंवा अनेक प्रकारच्या अडचणींमध्ये कशा पद्धतीने मार्ग काढत गेलेले हे याच्यावरून सिद्ध होते. तर विद्यार्थ्यांनो, आपण या व्हिडिओमध्ये इथपर्यंत थांबू. धन्यवाद.